मित्रांनो iOS 26 चा ना 15 GB चा अपडेट डाउनलोड केल्यानंतर असं वाटतंय की मी अँड्रॉइड फोनच वापरतोय. नवीन फीचर्स तर नाहीच आहेत म्हणा, पण जे काय आलेलं आहे ना ते वर्षानुवर्षे अँड्रॉइड वरती आहे. 5 अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल सर्कल टू सर्च सॅमसंग गॅलेक्सी AI मध्ये 2023 2-2.5 वर्षापूर्वी आलं ते आता ह्यांनी सांगितलंय एनहॅन्स्ड व्हिज्युअल सर्च. दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह ट्रान्सलेशन आलेलं आहे. हे सुद्धा 2023 मध्ये आलेलं गॅलेक्सी AI मध्ये. हो, लाईव्ह कॉल मेसेजिंगचं लाईव्ह ट्रान्सलेशन होतं. बॅटरीमध्ये एस्टिमेटेड टाइम टू चार्ज. हे तर 2017-18 पासून अँड्रॉइड फोन्स मध्ये आहे. हो, ते आता आयफोन वरती आलंय. चौथं म्हणजे स्पॅम मेसेज फिल्टरिंग. 2018 मध्ये अँड्रॉइड 8 मध्ये आलेलं होतं आणि आता गेम्स ॲप आलेलं आहे iOS 26 मध्ये. आमच्या याच्यामध्ये 12 वर्षापूर्वी 2013 मध्ये आलं होतं अँड्रॉइड मध्ये. दोन असे फीचर्स आहेत जे मला वाटतं असायला पाहिजे होते आता, पण त्यांना 10, 15, 20 वर्ष लागतील यायला. स्प्लिट स्क्रीन अँड्रॉइड मध्ये कधी आले? 2-3 वर्ष 4 वर्षापूर्वी चाललंय. आणि हो क्लिपबोर्ड अजूनही नाहीये आयफोन वरती.